नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव रमेशजी देसाई सर, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपसचिव सोमनाथजी मांडकर सर, त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रावरची ज्यांची जबाबदारी आहे ते सुकुमार वांजोळे सर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव मॅडम आहेत, गोटेवाले सर आहेत, हाजीलाल सर आहेत, आपले ताटे सर आहेत, केदारी सर आणि आप्पासाहेब केंगर आहेत, अजून कोण आहेत, केडिया सर आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची एक महत्त्वाची मीटिंग आज संपन्न झालेली आहे आणि ह्या मीटिंगमध्ये येणाऱ्या 2026 मध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचं त्या पद्धतीचं नियोजन आज या राज्य कमिटीच्या मीटिंगमध्ये संपन्न झालेलं आहे. नक्कीच येणाऱ्या 2026 मध्ये आपल्या संघटनेची जी आचारसंहिता असेल, आपल्या संघटनेची जी घटना आहे, आपल्या संघटनेचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये आपण अनेक असे चांगले असे बदल केलेले आहेत. एक स्ट्रिक्ट आणि शिस्तप्रिय असं वातावरण 2026 मध्ये आपल्याला दिसणार आहे. या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव रमेशजी देसाई सर यांच्या बुद्धीतून, यांच्या संकल्पनेतून आपण एक शिस्त महाराष्ट्रातील आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण लावतो आहोत. निश्चित येणाऱ्या 2026 मध्ये आपलं जे कामकाज आहे अतिशय शिस्तप्रिय आणि पारदर्शक पद्धतीने कशा पद्धतीने होईल असं आपलं नियोजन आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या माध्यमाने ज्या विविध योजना आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत आपल्या संघटनेच्या माध्यमाने आपण जनजागृती करणार आहोत. नक्कीच येणारा 2026 आपल्यासाठी एक चांगला सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. आपल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं राष्ट्रीय जे अधिवेशन आहेत ते आपण शिर्डीमध्ये ह्या डिसेंबर महिन्यामध्ये घेण्याचा आपला विचार आहे. त्या संदर्भात देखील आपली चर्चा झालेली आहे. आपण सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने आपण एक चांगलं कामकाज उभं करावं आणि नक्कीच एक बळकटी देण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करा. आपल्या कोणतेही अडचणी असेल, समस्या असेल, आपले प्रश्न असतील, नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. येणाऱ्या काळामध्ये